एक महत्त्वाची बातमी समोर येते छत्रपती संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये भाजप आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात बंदूक सापडलेली आहे। भाजप आमदार संजय केणेकर यांच्या भेटीसाठी आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत बंदूक सापडल्याची माहिती, धक्कादायक माहिती समोर येते। रात्री उशिरा आलेल्या एका व्यक्तीची बॅग विसरली असता आतमध्ये बंदूक आढळली असल्याची माहिती समोर येते। संजय केणेकर यांच्या कार्यालयात बंदूक सापडली असल्याची एक धक्कादायक माहिती समोर येते। रात्री उशिरा आलेल्या एका व्यक्तीची बॅग तिथेच कार्यालयात विसरली आणि त्या बॅग मध्ये बंदूक आढळून आली आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सचिन, खरं तर ही धक्कादायक बातमी आहे, संजय केणेकर यांच्या कार्यालयात बंदूक सापडली आहे, काय माहिती? भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील संपर्क कार्यालयामध्ये एक विद्यमान बंदूक आलेली होती आणि त्याच्या बॅगेमध्ये बंदूक आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरातील त्यांच्या क्रांतीचौक परिसरातील कार्यालयामध्ये त्यांना भेटण्यासाठी आलेल्या दिवसाची तयारी करायला राहिलेली आहे। मात्र जेव्हा त्यांच्या क्रिया सहाय्यक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी जेव्हा बॅग तपासली तर त्यांनी आतमध्ये एक पिस्तूल बंदूक आलेली आहे, त्या ठिकाणी समजलं आहे। मात्र बंदूक आहे याच्यातच स्पष्ट झालेलं नाही। मात्र त्यांच्या कार्यालयामध्ये एक पिस्तूल आढळल्याच्या नंतर एक भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे संजय केणेकर यांना हिंमत म्हटलं जातं आणि त्यासोबतच अशा प्रकारचं साहित्य आढळलं, बंदूक आढळलं, पिस्तूल आढळलं ते नक्कीच कुठेतरी भीती निर्माण करणार आहे आणि त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे सध्या संजय केणेकर यांनी कुठेतरी मी महाराज व्यक्त केलं की त्यांचा कोण आहे आणि तो कशा पद्धतीने एका कारणापर्यंत बंदूक पोहोचवतो। त्यामुळे आता काही वेळामध्ये संजय केणेकर त्यांच्या कार्यालयामध्ये दाखल होणार आहेत आणि कार्यालयामध्ये दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी ते पाहणी करणार आहेत त्यांचा कोण होतं आणि त्यांनी डोळ लागलेला आहे। मात्र सीसीटीव्ही कॅमेरामध्ये जे उत्तम आहे त्या उत्तमपणे कैद झालेला आहे आणि दुसरं म्हणजे ती बंदूक आणि ती बॅग जी आहे ती बंदूक एका कव्हरमध्ये पॅक केलेली आहे। तर अजूनही ज्या ठिकाणी बंदूक ठेवली आहे म्हणजे कार्यालय जे आहे त्या कार्यालयामध्ये संजय केणेकर पोहोचत आहे त्यांच्या ठिकाणी ती सापडलेली बंदूक देखील कार्यालयामध्ये अजून जसे तो प्रश्न आहे। निश्चित, मात्र ही जी बंदूक सापडलेली आहे याचा पोलिसांना याबाबतची काही माहिती दिली आहे का? पोलीस चौकशी सुरू आहे का? याबाबतचा पुढील तपास सुरू आहे का? बंदूक आहे बंदूक पुढे आणली या सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण चित्रण जे आहे ते झालेलं आहे। तर दुसरं म्हणजे बंदूक संदर्भात पोलिसांना माहिती जी आहे ती कळालेली असणारच आहे आणि त्यांच्यासोबत जे सुरक्षा रक्षक असतात ते सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या स्फोटांना जो आहे अहवाल दिला जातो, रिपोर्ट दिला जातो। त्याच्या रिपोर्टच्या माध्यमातून याची माहिती कळालेली असणार आहे। त्या वेळामध्ये आपण पोलीस दाखल होतो आणि त्याच्याबद्दल ही सुरक्षेचा प्रश्न आहे ते उपस्थित होते। मात्र अशा प्रकारे त्या आमदाराच्या कार्यालयामध्ये जर पेट बंदूक जात असेल तर सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित होतो। मात्र या ठिकाणी जेव्हा अनुचित प्रकारे घडलेला नाही, मात्र हा जो बंदूक उत्तम आहे तो मात्र त्याला करीत झाला आणि छत्रपती संभाजीनगरातील त्यांच्या क्रांतीचौकातील कार्यालयामध्ये हा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। निश्चित, मात्र कार्यालयात भाजप कार्यालयात ही बॅग सापडून आलेली आहे, बंदूक सापडून आलेली आहे, मात्र यावर कोणावर संशय व्यक्त करण्यात येतोय का? जो उत्तम आहे ज्या उत्तम बॅग सोबत आणून घ्यायची ते सीसीटीव्हीमध्ये पूर्णपणे कैद झालेला आहे। सीसीटीव्हीमध्ये तो दिसतोय, मात्र तो उत्तम कोण होता, ओळखीचा होता की बाहेरच्या ओळखीत काढला होता या संदर्भात अजून कोणती स्पष्टता समोर आलेली नाही। मात्र संपूर्ण प्रकार जो बॅग त्या कार्यालयामध्ये ठेवली होती त्यांच्या कार्यालयावर पक्षाचे चिन्ह आहे, कार्यालयावर त्यांचं स्वतःचं नाव आहे आणि दिवसाला 500 ते 1000 लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात। मात्र तरी देखील जर आपण पाहिलं तर ही बंदूक थेटपणे आढळलेली आहे। त्यामुळे कुठेतरी संशय आणि भीतीचं वातावरण जे आहे ते आमदारांमध्ये देखील पाहायला मिळते, तो लोकप्रतिनिधींमध्ये देखील पाहायला मिळते। निश्चित, मात्र ही बंदूक आता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे का? संजय केणेकरांनी त्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का याबाबत? अद्यापही भाजप आमदार संजय केणेकर यांनी कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाहीये। महत्वाचं म्हणजे ही बंदूक जी आहे ती अजूनही त्यांच्या कार्यालयामध्ये जमा आहे, कार्यालयामध्ये ठेवली आहे। पोलिसांना माहिती मिळाल्याच्या नंतर पोलीस दाखल होते, नंतर ही बंदूक त्यांच्याकडे दिली जाईल। मात्र ही बंदूक म्हणजे क्लिअर गन आहे की दुसरी लायसन्स झाले गन आहे ते स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र एक उत्तम बॅग विचारला होता त्यामध्ये ही बंदूक आढळून आलेली आहे। आता हे पाहणे महत्वाचं असणार आहे हे कोणाची बंदूक आहे, परवाना आहे का, तो कशासाठी कोणता उद्देश होता बंदूक आणण्यामागे स्पष्ट झालेलं नाहीये। निश्चित सचिन, मात्र सचिन केणेकर आता कार्यालयातच आहेत का तिथून बाहेर निघालेले आहेत?
संजय केनेकर हे रात्री उशिरा कार्यालयातून बाहेर पडलेले होते. आता संजय केनेकर हे त्यांच्या कार्यालयामध्ये दाखल होणार आहेत आणि कार्यालयामध्ये दाखल झाल्याच्या नंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे ते स्वतः पाहणार आहे. जी बॅग आढळून आलेली आहे त्या बॅगेमध्ये हे पिस्तल सापडलेलं आहे. बॅगही या छत्रपती संभाजीनगरातील त्यांच्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे. पोलिसांनी ती बॅग अजूनही जप्त केलेली नाही, कारण पोलीस तसं थोडा त्याच्यावर कारवाई म्हणा किंवा पुढील हालचाली ज्या असतात पाहायला मिळतील. मात्र ही बॅग या ठिकाणी मिळवून आणली आहे. त्यांच्या कार्यालयात पोहोचलेलं आहे. तर लवकरच आपल्याला या ठिकाणी ते चित्र आहे पुढे स्पष्ट होईल. निश्चितच. मात्र सचिन, संजय केणेकर हे लोकप्रतिनिधी आहेत, आपल्या शहराचं ते लोकप्रतिनिधित्व करत असतात. त्यावेळेस प्रत्येक वेळी चेकिंग केली जाते. जेव्हा एखादा व्यक्ती आतमध्ये येतो कार्यालयात तेव्हा चेकिंग होते, तेव्हा त्या व्यक्तीची चेकिंग झाली नव्हती का? संजय केनेकर भाजप आमदार आहेत, त्यांच्याकडे कार्यकर्ता हा सहज येऊ शकतो किंवा कुणी जर व्हिजिट करायचं असेल, भेट द्यायचं असेल तर त्याला सहज बराच उघडा असतो. तर त्याच पद्धतीनं भेट देण्यासाठी हे व्यक्ती देखील आलेले असणार आहे. मात्र हे संपूर्ण घडत असताना आमदारांना कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती. मात्र त्या बॅगेत काय होतं का नाही ते आमदार जे आहेत त्या ठिकाणी आले आणि हे संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आला. मात्र ही बंदूक कशा प्रकारे सोबत आली आणि चौकशी केली नव्हती, तपासणी केलेली नव्हती. आतमध्ये करंट येत असताना तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात नाही. मात्र हा प्रकार समोर आल्याच्या नंतर यानंतर काय होईना या ठिकाणी तपासणी केली जाऊ शकते प्रत्येक येणाऱ्या राहणार. निश्चितच. सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.